दुर्वा, अंजली, फुलाला सुगंध मातीचा, कुण्या राजाची गतू राणी यांसारख्या मालिकांमधून अभिनेता हर्ष दत्तकरी घराघरात पोहोचला। अनेक मालिकांमधून विविध भूमिका साकारत हर्षदने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं। सध्या हर्षद कुठल्याही मालिकेत पाहायला मिळत नसला तरी सुद्धा प्रेक्षक त्याला पुन्हा छोट्या पडद्यावर बघण्यासाठी उत्सुक आहेत। परंतु कलाकार म्हटलं की कधी कामं असतात तर कधी नसतात। तर एका कलाकाराला चांगला ब्रेक मिळण्यासाठी त्याला काही वेळेला खूप वाट पाहावी लागते। अशातच हर्षदने काही दिवसांपूर्वीच कॉकटेल स्टुडिओला मुलाखत दिली होती। या मुलाखतीत त्याने या विषयाबद्दलच भाष्य केलं आहे। त्याने असं म्हटलं आहे की दुर्वा ही मालिका मिळण्यापूर्वी त्याने इतर मालिकांसाठी 7-8 वेळा ऑडिशन दिलं होतं, परंतु त्यावेळेला त्याला तिथे रिजेक्शन आलं। त्यामुळे त्याला असं वाटू लागलं की कदाचित तो हिरो मटेरियल नाहीये। पुढे त्याने असं सांगितलं की प्रत्येक वेळी मला रिजेक्शन मिळायचं आणि त्यामागचं कारण मला कळायचं नाही आणि ही गोष्ट खूप वाईट आहे। जर एखादी व्यक्ती वैशिष्ट्य पात्रामध्ये बसत नसेल तर त्याला त्यामागची कारणं कळायला हवी, जेणेकरून पुढे त्याला त्या गोष्टींवर काम करता येईल। पण इथे कोणीही तुम्हाला कारण सांगत नाही। यासह त्याने सांगितलं की मला कोणी गुरु लाभला नाही, त्यामुळे चुका आणि त्यामधून शिका, या पलीकडे माझ्याकडे काही पर्यायच उरला नाही। त्यात माझ्या घरातूनही मला कुणाचाही सपोर्ट नव्हता, म्हणून जे समोर येत गेलं ते मी करत गेलो। मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका।